चोपडा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रतिबंध लागावे यासाठी 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांचा तपास लावण्यात मदत झाली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रतिबंध लागावे यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी नेहमी प्रयत्न करत असतात, परंतु अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्ट शक्य होते। चोपडा शहरातील वाढता परिसर आणि हद्दीमुळे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्थानिक व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून लोकसहभागातून चोपडा शहरातील संवेदनशील भागात महत्त्वाचे चौक, चोरांचे जाण्या येण्याचा मार्ग अशा महत्त्वाच्या ठिकाणी हाय क्वालिटीचे 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत। या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोपडा शहरावर नजर ठेवण्यात येत आहे। यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे। येणाऱ्या काही दिवसात अजून 50 ते 60 कॅमेरे बसवण्याचा मानस आहे। या कॅमेऱ्यांमुळे 4 गुन्ह्यांचा तपास लावण्यात मदत झाली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे। चोपडा शहरचे जे आमचे पोलीस निरीक्षक आहेत मधुकर साळवे साहेब यांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। शहरातील व्यापारी आणि काही प्रतिष्ठित नागरिक जे आहेत तर यांच्याकडून लोकवर्गणीतून जवळपास आत्तापर्यंत 100 कॅमेरे त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत। आणखी 50 कॅमेरे बसवत आहेत ते, परंतु सध्या 100 कॅमेरे आता सध्या ॲक्टिव्ह आहेत। त्यामध्ये शहरातली महत्त्वाची संवेदनशील ठिकाणे, मिश्रवस्तीची ठिकाणे, ज्या ठिकाणी वारंवार ट्रॅफिक जाम होतं अशी ठिकाणी, किंवा ज्या ठिकाणी चोऱ्यामाऱ्या होतात, मोटरसायकलच्या चोऱ्या होतात किंवा चोराचा येण्या जाण्याचा मार्ग आहे, ही सर्व जी ठिकाणं आहेत ती आतापर्यंत आम्ही कव्हर केलेली आहे। कॅमेऱ्याची क्वालिटी एकदम सुंदर आहे। इव्हन आम्ही मोटरसायकलचा नंबर देखील त्याच्यावर डिटेक्ट करू शकतो। आत्तापर्यंत 4 गुन्हे आम्ही मालमत्तेचे गुन्हे म्हणजे चोरीचे गुन्हे आता त्या कॅमेऱ्यावरून आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आतापर्यंत, आणि भविष्यातसुद्धा ह्या कॅमेऱ्याचा खूप फायदा होणार आहे। यासाठी लागणारी जी काही वायरिंग आहे, केबलिंग आहे, याचा जो खर्च आहे तो आमचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडून दिलेला आहे, आणि कॅमेरे जे आहेत ते लोकवर्गणीतून आम्ही इन्स्टॉल केलेले आहे। पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र कंट्रोल रूम केलेला आहे, त्यात राऊंड द क्लॉक 24/7 एक आमचे कर्मचारी आहेत, ते सगळं हे त्याच्यावर मॉनिटर करत आहेत। ज्या ठिकाणी समजा शहरात काय अडचण झाली, प्रॉब्लेम झाला, गर्दी जमली, या ठिकाणी कोणाचं काय न कळायच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी कॅमेरा पाहून त्याची गोष्टीची माहिती मिळते आम्हाला। चोपडा शहरामध्ये या संवेदनशील शहरामध्ये निश्चितच या कॅमेऱ्यामुळं ज्या काही इलिगल ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावर निश्चितच नियंत्रण बसेल। NTV न्यूज मराठी, चोपडा, जळगाव।